नमस्कार, मी विशाल परदेशी। आज दिवसभर न्यूज 18 लोकमतनं जनतेला शॉक ही वृत्तमालिका चालवलेली आहे। खरं तर कालच ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी लॉकडाऊनच्या काळामध्ये आलेली वाढीव वीज बिलं ग्राहकांना भरावीच लागतील असं म्हणत ग्राहकांच्या उरल्या सुरल्या आशेवर ही पाणी फिरलं। तर दुसरीकडे न्यूज 18 लोकमतच्याच कार्यक्रमामध्ये आज नितीन राऊत यांनी सांगितलं की ज्यांची बिलं वाढीव आली आहेत त्यांना आम्ही मीटर रीडिंग प्रमाणेच चार्ज करू आणि ती बिलं घेऊन ऑफिसमध्ये यावं, त्यानुसार आम्ही ती कमी करून देऊ। मात्र त्यानंतर न्यूज 18 लोकमतनं ग्राउंड रियालिटी जाणून घेतली तर त्यामध्ये पुन्हा एकदा भोंगळ कारभारच समोर आलाय। ज्या ठिकाणी न्यूज 18 लोकमतचा कॅमेरा पोहोचला त्या कार्यालयांमध्ये ग्राहकांना कोणतीही सवलत मिळणार नाही असंच उत्तर मिळालं। आपण पाहणार आहोत की कोणकोणत्या ठिकाणी ग्राहकांना कशा प्रकारे मनस्तापाला सामोरं जावं लागलं। सुरुवात नागपूरपासून करू। नागपुरात महावितरण कार्यालयांनी इथे नागरिकांना अव्वाच्या सव्वा आलेली वाढीव वीज बिल कमी करून देण्यास नकार दिलाय, तर पूर्ण बिल भरण्यासाठी सांगितलं जात आहे। महावितरण कार्यालयातील अधिकारी नागरिकांना सांगतायत की वाढीव वीज बिल कमी होणार, पण 3 हप्ते पाडून आम्ही तुम्हाला देऊ आणि त्यानुसार तुम्ही ते सगळे पैसे भरा असं त्यांना सांगितलं जात आहे। यहाँ पे सुनने को होना इन्होंने, हम तो इसके पहले तो 3 दिन यहाँ पे टोकन लेके नंबर लगाए, 3 दिन के बाद नंबर आया और जब गए तो वो बोले नहीं कुछ नहीं होता, आपकी लाइन कट होंगी, नहीं तो आप इंस्टॉलमेंट में पैसे भरो। हमको कोई छूट नहीं दी है, धमकी दी है उन्होंने। और ये सब गर्मी का सीज़न चल रहा था, हम लोग कुछ नहीं कर सके। अब अगर फिर से जाके एक बार और पूछेंगे अगर क्या है गवर्नमेंट ने कुछ हमारे लिए कुछ करी है कि नहीं करी है, देखते हैं। नितिन राउत ने और महाराष्ट्र गवर्नमेंट ने वादा किए थे, जबकि इन्होंने मुंबई के अंदर में कम कराए लोगों के, बड़े बड़े लोगों के, करोड़पति लोगों के कराए, लेकिन हम लोगों के नहीं कराए। उसका मालूम है इनका चिल्लाने वाला कोई नहीं है। माझ्याकडे एवढा बिल आलेला आहे का नाही मी भरू शकतो नाही माझी आई, कारण की घरात कोणी आहे नाही, मी ड्रायव्हर एक माणूस आहे, मला काही शक्य नाही असं ना, मम्मी पण एक काही अशी नाही घरगुती कामं करते, बस त्याबद्दल एवढा या लोकांना बिल पाठवलं आहे ना, यांची जबरदस्ती अशी आहे की हे बिल भरणाच पडत नाही तर तुमची लाईन कापून देणार। सर आता एवढा बिल तर आम्ही 2 का 3 महिना पण तर नाही भरू शकत, पर सध्या सर ॲडजस्ट करणारे कोणी आहे नाही। इथं गेलेलं आहे बिल ऑफिसमध्ये तर बिलवाले म्हणत आहे का नाही हे बिल कमी नाही होऊ शकत, तुम्ही कुठूनही आणा कुठूनही करणार, लेकिन तुम्हाला करणार पडणार। सर मी ड्रायव्हर माणूस नाही भरू शकत सर, नाही माझी क्षमता आहे एवढी भराची, म्हणून ह्या साहेबाला म्हणा नितीन गडकरी। मी सर इथं 4 वेळा जाऊन आलेलो आहे, तरी काही असा इश्यू नाही आहे, किती काही बोलणार तरी काही इश्यू नाही आहे याबद्दल। बस हे लोक हेच समजून राहिले का नाही काहीच नाही होऊ शकत, तुम्ही लोक करा, तुमचं बिल भरा, तुम्ही ना जितकं जाळलेलं आहे तितकं तुमचं युनिट आहे। सर तेवढं जाळले पण नाही आहे, तेवढंच युनिट येत आहे ना, एक बिल लागून पण आलेलं आहे। सर वाढीव वीज बिलाच्या तक्रारी घेऊन येणाऱ्या ग्राहकांना महावितरणच्या अधिकाऱ्यांकडून तक्रारी तपासून वीज बिल दुरुस्त करून देण्यात येईल असं ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी सांगितलं होतं। मात्र प्रत्यक्षात बिल भरणा केंद्रावर किंवा वीज उपकेंद्रावरती गेलेल्या ग्राहकांची महावितरणच्या अधिकाऱ्यांनी आधी बिल भरायला लावून नंतर तपासणी करणार असल्याचं सांगून बोळवण केली। त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी वैभव सोनवणे यांनी। ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी सांगितल्याप्रमाणे वाढीव बिलांच्या संदर्भातल्या तक्रारी ज्या आहेत त्या महावितरणच्या कार्यालयामध्ये सोडवले जातील असं सांगण्यात आलेलं होतं। ही सगळी मंडळी वाढीव बिलावाली आहेत, मात्र यापैकी कोणाचंही बिल जे ते कमी करण्यात आलेलं नाही, त्यांना आहे ते बिल भरण्यास सांगण्यात आलंय। आपण त्यांना विचारूया मुळात त्यांच्या तक्रारीचं समाधान झालंय का, तुमच्या तक्रारीचं समाधान झालंय का? तुम्हाला वाटत होतं वाढीव बिल आलेले, प्रत्यक्षात हे बिल वाढीव आहे की नाही आहे? अधिकाऱ्यांनी तुम्हाला काय सांगितलं? अधिकाऱ्यांनी सांगितलं की जे लॉकडाऊनच्या काळामध्ये जो बंद पिरियडमध्ये रीडिंग न घेतल्यामुळं त्यांनी जो सरासरी रीडिंगमध्ये बिल दिलेला आहे, तर ते एकंदरीत त्या संदर्भात ते जे टोटल सांगतात किंवा काय सांगतात ते सरांनी समजून सांगितलं। एक दुसरी गोष्ट आहे की दर महिन्याला स्थिर आकार आणि समालोचन वीज आकार ह्या ज्या संदर्भामध्ये जे आहेत रीडिंग आणि पैसे ह्या दोघांचा ताळमेळ बसत नाही, त्यामुळे सरांनी आतमध्ये सांगितलं की दर महिन्याला हे पैसे पडतातच, युनिट तुमचे जास्त असो किंवा कमी असो युनिटप्रमाणे पैसे वाढ होते, पण ते साधारण मीटर फास्ट असेल किंवा काय तर त्याकरिता त्यांची जी टीम आहे ती टीम मीटर रीडिंग चेक करण्याकरता किंवा व्हेरिफिकेशन करण्याकरता ते घरोघरी जाणार आहे। म्हणजे आता तुम्हाला बिल भरायला लावलं? हो हो हो,
आता जे बिल भरलेलं आहे ते त्याचं त्यांनी समाधान केलं, त्यामुळे मी जाऊन बिल भरतो. ठीक आहे. तुमची तक्रार काय होती आणि तुमच्या तक्रारीचं समाधान झालं बिल भरायला लावलंय. सध्यांतरी लॉकडाऊनच्या आधी 600 रुपये येत होते, आता तर 2000 रुपये झाले डायरेक्ट. तर इथं सांगायला लावलं तर रीडिंग चेक करायला लावली एकदा तिथं जाऊन. तर रीडिंगसाठी पाठवले बोललेत माणसं, येण्यात येईल असं. रीडिंग चेक करून मग पुढच्या बिलांमध्ये ॲडजस्ट करणार आहेत. हो असंच काहीतरी बोलले ते. भरायला लागेल पण असं बोलले. भरायला लागेल. हो भरायच लागेल. ठीक आहे. तुम्हाला काय सांगितलं? गेल्या महिन्यात बिल भरलं होतं ते परत प्लस डबल होऊन आले. बरं. ते आता ते विचारायला आलं तर मी ते दाखवणार होते किती काय. बरं. मग काय म्हटले ते? अजून काय बोलले नाही ते. बरं ठीक आहे. एकूण महावितरणच्या अधिकाऱ्यांनी जे ग्राहक तक्रार घेऊन येत आहेत या सगळ्यांना आधी बिलं भरायला लावलीत आणि त्यानंतर त्यांच्या समस्या ज्या आहेत त्या सोडवण्यात येतील, रिव्ह्यू करण्यात येतील किंवा रीडिंग ज्या आहेत त्या चेक केल्या जातील असं सांगून त्यांची बोळवण केली आहे. प्रत्यक्षात वाढीव बिलाबाबत किंवा बिल कमी केल्याचं एकही उदाहरण समोर आलेलं नाही. व्हिडिओ जर्नलिस्ट निखिल करंदीकरसह वैभव सोनवणे, न्यूज 18 लोकमत, पुणे. खरं वीज कट करण्याच्या भीतीपोटी अनेक मुंबईकर वाढीव बिलं भरताना दिसत आहेत. नियमांचं पालन करणारे नागरिकही बिल भरून मात्र त्रस्त झालेले. दादरच्या गोखले रोड इथल्या वीज भरणा केंद्रात काय परिस्थिती याचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे यांनी. ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी वीज बिलामध्ये कुठलीही सवलत मिळणार नाही असं जाहीर केल्यानंतर आम्ही सध्या मुंबईच्या दादर परिसरातल्या गोखले रोड इथल्या वीज भरणा केंद्रावर आलेलो आहोत, जिथली परिस्थिती आपण पाहतोय. नितीन राऊत यांनी न्यूज 18 लोकमतला प्रतिक्रिया देताना असं सुद्धा म्हटलेलं आहे की ज्यांची वीज बिलं जास्त आलेली आहे, मीटर रिडिंगमध्ये काही प्रॉब्लेम असेल तर त्यांनी वीज भरणा केंद्रावर जावं आणि तिथून सगळी माहिती घ्यावी. आपण आता इथे बघतोय की इथे माहितीसुद्धा देण्यात आलेली आहे इथे की तुमच्याकडे काय काय पर्याय आहेत. एक आजी आजोबा आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. तेव्हा जास्ती होतं आम्हाला बिल, पण आता आम्ही दुसरीकडे राहतो ते आम्ही अर्ध्या महिन्याचंच आहे, त्याच्यामुळे ते कमी आहे. पण मग आता ती सगळी बिलं तुम्ही भरलीत का? कारण सातत्यानं शासन म्हणत होतं की आम्ही जरा वीज बिलं कमी करू, तर ती सगळी भरतो आम्ही. ती सगळी भरलेली सगळी भरतो. वरती आम्हाला लॉकडाऊनमध्ये भरपूर बिल येत होतं, 2-2, 3-3 हजार, 4,000 अशी बिलं यायची, ती पण भरली आम्ही. घरामध्ये किती माणसं आहेत आणि घर किती मोठं होतं की 2 माणसं 350 आणि तरी सुद्धा इतकी जास्त बिलं 3,000, 4,000, 2,000 अशी बिलं आमच्याकडे आहेत. अशा परिस्थितीमध्ये एवढी सगळी बिलं भरणं किती कठीण आहे? खरं कठीण आहे. पण आता आम्ही पहिल्यापासून आपल्याला कायद्याचं बंधन आपण पाळतो म्हणून आपण भरतो. जे लोक नाही मानत ते नाही भरत आणि पुढे काय करत असतील आपल्याला माहीत नाही. म्हणजे कंप्लेंट घेऊन जाणं फार मोठं कॉम्प्लिकेटेड असतो प्रोसेस. तो वेळ पाहिजे, वेळ लागतो आणि आम्ही कुठे जाणार आता, कंप्लेंट घेऊन कुठे जाणार ना. एक फलक लावण्यात आलेला आहे ज्याच्यावर सांगण्यात आलेलं आहे की तुमच्याकडे 2 पर्याय आहे. जर तुम्ही एक रकमी भरणा केला तर तुम्हाला 2% सूट देण्यात येईल आणि जर तुम्ही 3 हफ्त्यांमध्ये विशेषतः एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबर या महिन्याचं बिल जर तुम्हाला भरायचं असेल आणि तुम्ही जर ते 3 हफ्त्यांमध्ये भरणार असाल तर तुम्हाला 1% सूट दिली जाईल असं इथं म्हटलेलं आहे. आणि या योजनांचा ग्राहकांनी लाभ घ्यावा असं सुद्धा म्हटलं आहे. आपण मुंबईच्या शहर परिसरामध्ये आहोत जिथं बेस्टच्या वतीनं विजेचा पुरवठा केला जातो. इतर आपण कंपन्यांची तुलना केली तर बेस्टचे जे मुळातच विजेचे दर आहेत ते थोडे कमी आहेत. त्यामुळे शहर परिसरामध्ये सुद्धा अनेकांना जी बिलं आलेली आहेत ती काहींचं म्हणणं आहे की बरोबर आहेत, पण काहींचं म्हणणं आहे की ती जास्त आहे. आणि विशेषतः लॉकडाऊनच्या काळामध्ये जे विजेच्या युनिटचे जे दर वाढलेले आहे त्याच्याबद्दल लोकांना माहिती नव्हती आणि त्यामुळे ही बिलं अव्वाच्या सव्वा आलेली आहेत आणि ही बिलं आपल्याला भरणं शक्य नाही अशीच प्रतिक्रिया मुंबईकर आपल्याला शहर परिसरातून सुद्धा देताना दिसत आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट बाळकृष्ण शेट्टीसह प्रणाली कापसे, न्यूज 18 लोकमत, मुंबई. ऊर्जा मंत्र्यांनी खुद्द न्यूज 18 लोकमतच्या कार्यक्रमामध्ये याबद्दलची माहिती दिली किंवा आश्वासन दिलं की ज्यांची वीज बिलं वाढीव आलेली आहेत ती तपासून कमी करून दिली जातील. पण कुठेही याची अंमलबजावणी होत नाही. नांदेडमध्ये बघा, नांदेडमध्ये देखील याची अंमलबजावणी होत नाही आहे. महावितरणचे अधिकारी याबाबत बोलण्यास तयार नाही आहेत, तर ग्राहकांकडून पूर्वीप्रमाणेच बिलाची वसुली केली जाते. तक्रार केल्यावर आधी बिल भरा, नंतर तक्रार करा असं उत्तर ग्राहकांना ऐकावं लागतंय.
वीज बिलासंदर्भात आज न्यूज 18 लोकमतनं मोहीम चालवल्यानंतर ऊर्जा मंत्र्यांनी सांगितलं की आम्ही मीटरच्या रिडिंगनुसार बिलांची आकारणी करू. तर त्याची अंमलबजावणी इथं होते का? आज आपण नांदेडमध्ये पाहतो काही ग्राहक माझ्यासोबत जे बिल भरण्यासाठी आलेले आहेत. मला सांगा की आज ऊर्जा मंत्र्यांनी सांगितलं की मीटरच्या तुमची जी रिडिंग आहे त्यानुसार मी बिल आकारणी करू. तसं काय होतं आहे का? मी कुणाला विचारलं किंवा बोललं का या संदर्भामध्ये? पहिले तर मी सांगतो की मी मुंबईला राहत होतो. मी एप्रिलमध्ये इकडं मार्चमध्ये इकडं आलेला आहे आणि त्याच्यानंतर माझं तिकडलं रूम बंदच आहे. तरी मला तिथं 3 पट 4 पट ॲव्हरेज बिल त्यांनी दिलेलं आहे. त्यानंतर मी संबंधित तिथं जाऊन तक्रार केलेली असताना त्यांचं असं म्हणणं आलं की पहिले तुम्ही लाईट बिल भरा, नंतर तुमची तक्रारीची दखल घेईल. मी सातत्यानं पाठपुरावा केल्यानंतर त्यांचा तिथं आता अधिकारीसुद्धा भेटायला आम्हाला तयार नाही आहेत. त्याच्यामुळे मला नाही वाटत की याच्यात काय होईल. पहिले लाईट बिल भरा, नंतर आम्ही तुमचं कमी करू, असं त्यांचं उत्तर आहेत. बिल किती आलं तुम्हाला आणि अपेक्षित किती होतं? मला दर महिन्याला 2,000-2,500 असं बिल होतं. पण लॉकडाऊनमध्ये ह्या 3 महिन्यामध्ये मला जवळपास 8,000-9,000 असं बिल आले आहेत प्रत्येक महिन्याला. म्हणजे माझ्याजवळ आज 35,000ची त्यांनी माझ्याजवळ रिकव्हरी काढलेली आहे. अच्छा, मग तक्रारी करूनही समजा काय उपयोग होत नाही. तक्रारी केल्यानंतर म्हणतात की आधी बिल भरा, नंतर तुमच्या तक्रारीची मी सोडवणूक करू. मला सांगा की तुम्हाला किती बिल आलं आणि रिडिंगसाठी माणसं येत आहेत का? रिडिंगसाठी कोणी माणसं येत नाही. फक्त हवाचे सव्वा बिलं पाठवतात आणि वरून एकतर लॉकडाऊन, कामधंदे नाही लोकांना आणि दर महिन्यापेक्षा जास्त बिल येत असल्यामुळे लोकांना लई आर्थिक अडचण येत आहे. बरं, ऊर्जा मंत्र्यांनी आज सांगितलं की आम्ही तुमच्या मीटरच्या रिडिंगनुसार तुम्हाला तुमचे पैसे आकारतो. तर तुम्ही इथं काय त्या संदर्भात विचारणा केली किंवा ते तयार होतात का तसं हे करायला? इथं काय कोणी बोलायला तयार नाही. अगोदर तर ते सांगतात की तुम्ही बिल बघा, मग नंतर तक्रार द्या, त्याच्यावर चौकशी होईल. चौकशीमध्ये काय निष्पन्न होईल असं काय आम्हाला वाटत नाही. फक्त वेळ वाया घालतात. इतक्या लोकांनी तक्रारी करायच्या आणि त्याच्या चौकशात करत बसायचं का? इतका वेळ MSEBीकडे आहे का? आता हा प्रश्न मला सांगा, तुम्हाला किती बिल आलेलं आणि तुम्ही बिल भरलं का? मला 2 महिन्याचं 2750 रुपये बिल आलं आहे. आणि ज्यावेळेस आमचं बिल जे कोरोनाच्या याच्यामध्ये सरासरी बिल एक 900च्या आत यायचं, समजा 800-900 रुपये यायचं, तर आता जवळपास 1500च्या वरच येते. समजा रीडिंग घेऊन जातात का? रीडिंग वगैरे व्यवस्थित? रीडिंग कोरोनाच्या याच्यामध्ये आता सध्याला 1-2 महिने झालं यायलेत समजा रीडिंगसाठी. आधी कुठलेही म्हणजे येत नव्हते. बरोबर आहे. आपण पाहिलं की कुठल्याच तक्रारीची दखल इथं घेतली जात नाही. एकीकडे ऊर्जा मंत्र्यांनी घोषणा केली असली तरी त्याची अंमलबजावणी मात्र इथं होत नाही आहे. मुजीब शेख, न्यूज 18 लोकमत, नांदेड. जाऊयात मुंबई उपनगरात. मुंबई उपनगरातल्या बदलापुरात वीज बिल भरणा केंद्रावरती नेमकी काय परिस्थिती आहे, काय म्हणतायत वीज ग्राहक, काय भावना आहेत त्यांच्या, पाहूयात. न्यूज 18 लोकमतवर काही वेळापूर्वीच ऊर्जा मंत्र्यांनी सांगितलं की जी रिडिंगनुसार बिलं आलेली आहेत ती भरावीत. जी वाढीव बिलं आलेली आहेत ती महावितरणच्या कार्यालयात जाऊन ती ॲडजस्ट करून दिली जातील. काही नागरिक आहेत त्यांना वाढीव बिल आलेलं आहे, ते आत्ताच महावितरणच्या कार्यालयात जाऊन आलेले आहेत. त्यांना काय अधिकाऱ्यांकडनं उत्तर मिळालं पाहूया. काही किती बिल आलेलं आहे आणि महावितरणच्या कार्यालयात गेला होता तुम्ही, काही कमी करून मिळतं आहे का बिल? नाही, 13,670 बिल आहे, कमी नाही करून देते. तुम्ही जाऊन आलात, अधिकाऱ्यांशी भेटलात? हो भेटलो, पण नाही बोलतात ते सांगतात ते पार्ट पेमेंट करा, बिल कमी करता नाही येणार. किती वाढीव बिल आलं आहे तुम्हाला? आता वाढीव तरी म्हणजे आता मला आलं आहे 13,670 बिल. मी लास्ट महिन्यामध्ये मी 7,000 भरलेलं. मला एक जण येऊन म्हणजे एक अधिकारी आहे, त्यांनी मला एक बिल दिलेलं 7,000. त्यावेळी तो बोललेला बिल कमी केलेलं आहे, 7,000 फक्त तुम्हाला भरायचे. पण आता ती लोक सांगतात ते नाही, पार्ट पेमेंट फक्त करायला सांगितलेलं. मग आता परत जे वाढीव बिल आलं ते मला पूर्ण भरायचे. 8,000 मला आता परत बिल आलं, कारण मी 7,000 भरलेले, ते मायनस झाले माझे 13,000मधून. आता परत मला 8,000 बिल आलंय. हे किती महिन्याचं बिल आहे? 8,000 हे एकाच महिन्याचं बिल आहे. हे 12,000 आलेलं, ते पण एका महिन्याचं आहे. आणि आता परत मला दुसऱ्या महिन्यात जे आलंय ते 8,000 आले, फक्त 7,000 मायनस करून. मग हे गाळा आहे तुमचा की स्वतःचं घर आहे? घर आहे. आपण पाहिलं की घराला एका महिन्यामध्ये 8,000 रुपये बिल आलेलं आहे. आणि ऊर्जा मंत्री जरी सांगत असतील की महावितरणच्या कार्यालयात जा, तुम्हाला जे वाढीव बिल आलेलं आहे ते ॲडजस्ट करून मिळेल, मात्र अशी कोणतीही परिस्थिती बदलापूरच्या महावितरणच्या कार्यालयात सध्या दिसून येत नाही आहे. गणेश गायकवाड, न्यूज 18 लोकमत, बदलापूर. पुन्हा एकदा वीज बिलात सूट दिली जाईल असं ऊर्जा मंत्र्यांनी आधी आश्वासन दिलं. आणि हे आश्वासन दिल्यामुळे अजूनही अनेक वीज ग्राहक महावितरणच्या कार्यालयात येऊन वीज बिल कमी करा अशी मागणी करत असल्याचं न्यूज 18 लोकमतच्या पाहणीत आढळून आलंय. महावितरणच्या कर्मचाऱ्यांकडून या ग्राहकांचं समाधान केलं जात असून आत्तापर्यंत जवळपास 70% ग्राहकांनी वीज बिलं भरली असल्याचं कर्मचाऱ्यांचं म्हणणं आहे. महावितरणच्या कणकवली कार्यालयात जाऊन याबाबत रियालिटी चेक केला दिनेश केळुसकर. गेले जवळपास 3 महिने इथे या कार्यालयांमध्ये
शेकडो लोक येत होते. आता हा ओघ कमी झालेला आहे. हे कणकवलीच्या सब डिव्हिजनचं बिलिंग विभाग आहे कणकवली तालुक्याचा, आणि इथे काही लोक अजूनही येतात शंका आपल्या विचारायला. कर्मचारी त्यांच्या शंकांचं निरसन करता आहेत, आणि इथे आपण बघतो तर अनेक लोक इथे आपापल्या बिलं अजूनही काही शंका घेऊन येतात. जवळपास दररोज 250पर्यंत लोक इथे यायचे, आणि 80% ग्राहकांचं समाधान आपण केल्याचं या कर्मचाऱ्यांचं म्हणणं आहे. तशा प्रकारे ग्राहकांनी अनेक बिलं भरलेली पण आहेत, परंतु काही कंप्लेंट अजूनही आहेत की ज्या खरं तर काही प्रमाणामध्ये तांत्रिक चुकीमुळे जास्ती रिडिंग येत आहे असे तक्रारी होत्या ग्राहकांच्या, आणि त्या तक्रारीनुसार त्याची बिलं जास्ती आलीत असं त्यांचं म्हणणं होतं. त्या तक्रारी सध्या तांत्रिक विभागाकडे या बिलिंग विभागाने पाठवलेल्या आहेत, आणि तरीसुद्धा अजूनही हेच काम सुरू आहे. बघा, जो कोणी ग्राहक येईल बिल घेऊन आपलं त्या बिलाची तक्रार काय आहे, बिल जास्ती आलेले आहे अशा प्रकारची तक्रार ते घेऊन येत आहेत. तर तुमचं काय बिल जास्ती झालं आहे का? तुमचं होय. किती जास्ती आलं आहे बिल? बिल आमचं पहिलं 300 रुपये यायचं, आता 4 महिन्याचं आलं 4200 रुपये बिल आलं. 4 महिन्याचं 4200 रुपये आलंय, म्हणून तुम्ही आता यांच्याकडे निरसन करायला आला. ठीक आहे. आता ही जी बिल आहे ते तुम्ही कुठे घरगुती ग्राहक आहात ना? घरगुती ग्राहक. अच्छा, मग आता तुम्ही काय विचारणार आहात यांना? काय बिल कमी करायलासाठी आलेलं. हे बिल किती महिन्याचं आहे? 4 महिन्याचं आहे की 9 महिन्याचं? 9 महिन्याचं. 9 महिन्याचं. 9 महिन्याचं आहे बिल. म्हणजे एका महिन्याला साधारण किती बिल आलं तुमचं? साधारणपास 400 रुपये. 400. आधी किती येत होतं? 350 यायचं. हां, म्हणजे तुम्ही आहात का समाधानी त्याच्यावर? मग तुम्ही आता हे बिल त्यांना एक सुविधा पण मिळालेली आहे तुम्हाला की 3 टप्प्यात भरायचं किंवा 3 हप्त्यामध्ये. ते तुम्ही तसं भरणार आहात की एकदम भरणार आहात का? आता एकदमच भरणार आहेत. दिनेश केळुसकर, न्यूज 18 लोकमत, सिंधुदुर्ग. जाऊयात मुक्ताईनगरमध्ये. एकनाथ खडसे आणि त्यांच्या कन्या रोहिणी खडसे यांनी देखील आज लाखोंचं वीज बिल त्यांना आल्याचं सांगितलंय. ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी अतिरिक्त बिलाबाबत ग्राहकांनी वीज कार्यालयात जाऊन त्या ठिकाणी बिलात दुरुस्ती करावी असं न्यूज 18 लोकमतशी बोलताना ते म्हणालेत. आणि याबाबत जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर इथे महावितरणच्या कार्यालयात आमचे प्रतिनिधी इम्तियाज अहमद यांनी तिथले जे अधिकारी आहेत ते ग्राहकांचं समाधान करतायत का याबाबत रियालिटी चेक केला. मला हे सांगा, तुम्हाला ॲक्च्युअल बिल किती आलेलं आहे? ॲक्च्युअल 23,000 बिल आलं. 23,000 रुपये. 23,000 रुपये. कोणत्या महिन्याचं आलं तुम्ही? या महिन्याचं आता. या महिन्याचं 23,000. मग तुम्ही बिल कसं इथे दुरुस्तीसाठी आणलं का? हां, दुरुस्तीसाठी आलो होतो आम्ही. त्यांनी करून दिलं मला दुरुस्ती. अधिकारी काय बोलले तुम्हाला? बोलले ते तुमच्या दुरुस्ती करून देतो आम्ही, काही प्रॉब्लेम नाही म्हणे. ते चुकीने पाठवलं गेलेलं म्हणे तुम्हाला. अधिकारी वगैरे भेटले हां, तुम्हाला? भेटले मला, भेटले. रिस्पॉन्स काय दिला तुम्ही? रिस्पॉन्स चांगला दिला त्याने. आम्ही जे विचारलं त्यांची सगळी प्रश्न उत्तरं दिली, आणि आमच्या बिलाचं पण दुरुस्ती करून दे असं सांगितलं त्यांनी. होऊन जाईल बॉस. अच्छा, किती कमी करायसाठी? ते पूर्ण होऊन जाईल बॉ कमी. ॲक्च्युअल बिल किती आलं येतो तुम्हाला दरवर्षी? 1000 येतं आम्हाला. हां, आता साधारण किती आलं आहे या महिन्याचं? 23 पर्यंत आलेलं आहे. 23,000. 23,000. तर मग ते कमी करून किती दिवसात देणार आहे? काय आहे कसं? काही नाही, हे होऊन जाईल म्हणे, 1-2 दिवसात होऊन जाईल ते. 1-2 दिवसात. तर तुम्हाला असं काय सांगण्यात आलं आहे की तुम्ही बिल आधी भरा नंतर दुरुस्ती करून देऊ? नाही, तसं काही नाही. ते बोलले आताच दुरुस्ती होऊन जाईल आणि ते भरून द्याल तुम्ही. कमीत कमी बिल जे आमचं पहिलं यायचं तेवढं बिल तुम्ही भरलं. तर बिल दाखवू शकता का तुम्ही तसं? नाही, बिल नाही सर, हे मागचे बिल आहेत. आपण बघू शकतो महावितरण कार्यालयामध्ये गिराक आलेला आहे. गिराकांना समाधानकारक कर्मचारी यांनी त्यांना समजून सांगितलं आहे, तुम्हाला जे बिल जास्त आलेलं आहे ते बिल तुम्हाला कमी करून देण्यात येईल असं कर्मचारीतर्फे सांगण्यात आलेलं आहे. तुमच्या अहमद, न्यूज 18 लोकमत, भुसावळ. खासदार रक्षा खडसे यांनी वाढीव बिलावरून आघाडी सरकारवर टीका केली आहे. वीज बिल कमी न केल्यास आंदोलनाचा इशारा त्यांनी दिला. ऊर्जा मंत्र्यांनी जे महाराष्ट्रातल्या जनतेसाठी जे स्टेटमेंट केलेलं आहे ते अतिशय चुकीचं आहे. कारण की आपण बघितलं असेल की ह्याच आघाडी सरकारने आश्वासन दिलं होतं की आम्ही शेतकऱ्यांचं बिलं माफ करू. कारण कोरोनाच्या परिस्थितीमध्ये जे काही घटना घडते सगळ्या लोकांसमोर आहे. आणि मला तरी असं वाटतं की नितीन राऊत हे एक म्हणजे चांगले वरिष्ठ पदाधिकारी आहे, नेते आहे, मंत्री आहे. त्यांनी तरी हे विधान करायला नको पाहिजे होतं.
त्याच्यामध्ये काही ना काही सुधारणा करून किंवा काही सवलत तरी लोकांना दिली पाहिजे होती की जेणेकरून लोकांवरही हा लोड आला नसता. आज संपूर्ण बिल भरणं हे कदापि कोणताही शेतकरी असो किंवा व्यापारी असो कोणी असो कोणालाही शक्य नाही. आणि यानंतर थेट आपण जाऊयात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्रकार परिषदेत. बाकी सगळे आपले जे राज्यातले महत्त्वाचे विषय आहेत त्या संदर्भात मी बोलणारच आहे, त्यामुळे त्यावेळेस आपल्याला त्याची सगळी माहिती मिळेलच. पण विशेषतः देशामध्ये माननीय मोदीजींच्या नेतृत्वात 370 कलम 70 वर्षापेक्षा जास्त संघर्ष झाल्यानंतर रद्द करण्यात आला. जम्मू काश्मीर लडाख या सगळ्या भागाचं पूर्ण विलिनीकरण, कुठलंही स्पेशल स्टेटस न ठेवता भारताच्या मेनस्ट्रीममध्ये मुख्यधारेमध्ये त्यांना आणण्याच्या संदर्भात जी कारवाई भारताला अनेक वर्ष अपेक्षित होती ती कारवाई पूर्ण करण्यात आली आणि अत्यंत यशस्वीपणे त्या ठिकाणी युनियन टेरिटरीज तयार झाल्या आणि तिथलं जनजीवन पूर्णपणे पूर्वपदावर आलं. त्या ठिकाणी आज कुठलाही भारतीय निवेशक हा निवेश करू शकतोय. तिथला टुरिझम वाढवण्याच्या संदर्भात मोठ्या प्रमाणात कारवाई सुरू झाली आहे. प्रचंड मोठं इन्फ्रास्ट्रक्चर त्या ठिकाणी बनवायला सुरुवात झाली आहे आणि अशा या परिस्थितीत ज्या काही भारत विरोधी शक्ती आहेत अशा शक्ती तिथल्या विविध राजकीय पक्षांशी हात मिळवणी करून आणि त्या माध्यमातनं पुन्हा एकदा तिथे 370 कलम लागू झाला पाहिजे अशा प्रकारचा प्रयत्न करतायत. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की पीपल्स अलायन्स फॉर गुपकर डिक्लेरेशन या नावाने एक तिथे अनेक पक्षांचं एकत्रीकरण झालं आहे. त्यामध्ये PDP आहे, नॅशनल कॉन्फरन्स आहे, पीपल कॉन्फरन्स आहे, CPM आहे, पीपल्स युनायटेड फ्रंट आहे, पॅन्थर्स पार्टी आहे, अवामी नॅशनल कॉन्फरन्स आहे. आणि सर्वात आश्चर्याची गोष्ट की या गुपकर अलायन्समध्ये काँग्रेस देखील सम्मिलित झाली आहे. आता आमचा सरळ सवाल काँग्रेसला आहे की तुम्ही या अलायन्समध्ये सामील झालेत म्हणजे यांचा अजेंडा हा तुम्हाला मान्य आहे का? कारण नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारुख अब्दुल्ला यांचा अजेंडा काय? चीनच्या मदतीने 370 कलम आम्ही पुन्हा लागू करू. चीनच्या मदतीने. मला तर आश्चर्य वाटतं की या देशामध्ये राहणारा देशाचा नागरिक असलेला आणि एक अतिशय सिनियर नेते म्हणून ज्यांच्याकडे बघितलं जातं असे व्यक्ती चीनच्या मदतीने 370 कलम लागू करायला पाहिजे असं या देशात बोलू शकतात. यापेक्षा प्रचंड आश्चर्य आणि संतापजनक दुसरं काहीच असू शकत नाही. आणि एकीकडे ते या अलायन्सचे पार्ट आहेत आणि दुसरीकडे महबूबा मुफ्ती की ज्या म्हणतात काश्मीरचा झेंडा बहाल झाला नाही तर आम्ही राष्ट्रीय झेंडा त्या ठिकाणी लावू देणार नाही, राष्ट्रीय झेंड्याची मोडतोड करू. अशा प्रकारचं ज्यांनी वक्तव्य त्या ठिकाणी केलं आहे अशा लोकांच्या अलायन्समध्ये काँग्रेस त्या ठिकाणी सम्मिलित होत असेल, अशा प्रकारे ज्या अलायन्समध्ये राष्ट्रविरोधी शक्ती आहे आणि ज्यांनी घोषित केलं
की आम्ही सेपरेटिस्टला सोबत घेऊ, विघटनवाद्यांना सोबत घेऊ, विघटनवाद्यांची आम्ही चर्चा करू, पाकिस्तान परस्त असे जे विघटनवादी आहे ज्यांचं म्हणणं आहे की काश्मीर पाकिस्तानमध्ये गेलं पाहिजे त्यांनाही आम्ही सोबत घेऊ, अशा प्रकारची मागणी करणाऱ्यांसोबत जर काँग्रेस उभा असेल तर आम्ही रोज काँग्रेसला प्रश्न विचारू आणि या देशाच्या समोर काँग्रेसला निश्चितपणे उघडं पाडण्याचं काम हे या ठिकाणी सर्व देशभक्त जे आहेत आणि राष्ट्रीय शक्ती आहेत त्या केल्याशिवाय राहणार नाही। खरोखर या नीतीचा आम्ही पूर्णपणे निषेध करतो आणि आता काहीही झालं तरी या देशामध्ये 370 कलम पुन्हा लागू होणार नाही, कोणी त्याची हिम्मत करू शकणार नाही आणि हिम्मत दाखवण्याचा प्रयत्न केला तर भारताची जनता माफ करणार नाही, हे काँग्रेस सहित या संपूर्ण गुपकर अलायंसला आम्ही सांगू इच्छितो। हम सभी लोग जानते हैं कि आदरणीय मोदी जी की सरकार ने 370 कलम रद्द किया और 370 धारा रद्द होने से 70 साल की जो मांग थी और जो संघर्ष था वो संघर्ष पूरा हुआ और जम्मू कश्मीर लद्दाख सहित जो भारत का अविभाज्य अंग था किंतु अलग स्टेटस देने से जिसके ऊपर लगातार पाकिस्तान परस्त ताकतें पाकिस्तान के साथ उसको मिलाने की बात करती थी, भारत से उसको तोड़ने की बात करती थी, ऐसी सारी ताकतों को करारा जवाब देते हुए हमारी भूमि का इंच और इंच ये हमारा है और वो भारत के साथ एकात्म होगा, इंटीग्रेट होगा। इस प्रकार से माननीय मोदी जी की सरकार ने निर्णय लिया और समूचे देश ने इस निर्णय का स्वागत किया। किंतु अभी कश्मीर में जम्मू में एक गुपकर अलायंस तैयार हुआ है, पीपल्स अलायंस फॉर गुपकर डिक्लेरेशन, और इस पीपल अलायंस फॉर गुपकर डिक्लेरेशन में पीडीपी है, नेशनल कॉन्फ्रेंस है, पीपल्स कॉन्फ्रेंस है, सीपीएम, पीपल्स यूनाइटेड फ्रंट, पैंथर्स पार्टी, अवामी नेशनल कॉन्फ्रेंस और इसके साथ साथ इसमें कांग्रेस भी सम्मिलित हुई है। हम कांग्रेस को सवाल पूछना चाहते हैं कि गुपकर अलायंस के एजेंडा को उनका समर्थन है क्या? क्या एजेंडा है गुपकर अलायंस का? इसमें नेशनल कॉन्फ्रेंस के नेता श्री फारूक अब्दुल्ला जी, इन्होंने बहुत स्पष्ट शब्दों में ये कहा कि हम चीन की मदद लेकर 370 धारा को बहाल करेंगे। इस देश के अंदर इतने बड़े नेता चीन की मदद से हमारे जम्मू कश्मीर को 370 धारा के अधीन करने की बात करते हैं, इससे और दूसरी कोई बुरी बात हो ही नहीं सकती, गलत बात हो ही नहीं सकती। और इसकी जितनी भर्त्सना की जाए उतनी कम है। लेकिन ऐसे फारूक अब्दुल्ला जी जिस गुपकर के अभिभावक है, जिस गुपकर के नेता है, उसके साथ कांग्रेस ने हाथ मिलाया है। साथ साथ महबूबा मुफ्ती, जिन्होंने स्पष्ट रूप से कहा कि अगर कश्मीर का झंडा बहाल नहीं हुआ तो भारत का तिरंगा कश्मीर में फहराने नहीं देंगे, उस तिरंगे की इज्जत नहीं होगी, उस तिरंगे को फहरने नहीं दिया जाएगा, उसकी टूट होगी। इस प्रकार से भारत के तिरंगे का अपमान करने वाली महबूबा मुफ्ती जी, इनके साथ कांग्रेस जम्मू कश्मीर में अलायंस कर रहा है। और इस अलायंस ने और क्या एजेंडा किया है? तो पाकिस्तान परस्त ताकतों के साथ मिलकर हम लोग कश्मीर की लड़ाई लड़ेंगे। जो लोग सेपरेटिस्ट हैं,
विघटनवादी है, ऐसे लोगों को साथ में लेकर हम कश्मीर की लड़ाई लड़ेंगे। इस प्रकार का जिनका एजेंडा है उनके साथ अगर कांग्रेस जाता है, देश विघातक तत्वों के साथ, विभाजनकारी तत्वों के साथ अगर कांग्रेस अलायंस करता है, तो मुझे लगता है कि इसका जवाब देश को, कांग्रेस को देना होगा। और हम रोज सवाल करेंगे कांग्रेस को कि इस प्रकार से इस देश के अंदर विभाजनकारी ताकतों के साथ आप किस प्रकार से अलायंस कर सकते हो। और सबसे बड़ी बात, ये सारे लोगों का एक ही एजेंडा है, 370 की बहाली। मैं उनको बहुत स्पष्ट शब्दों में बता देना चाहता हूं, दुनिया की कोई ताकत 370 की बहाली नहीं कर सकती, और किसी ने प्रयास भी किया तो भारत की जनता कभी भी 370 की बहाली नहीं करने देगी। हम इसका विरोध करेंगे। कांग्रेस का नकाब उतर चुका है, कांग्रेस का असली चेहरा ये सामने आ चुका है। त्यांनी असं म्हणले की एडीसीचे जे इलेक्शन आहेत त्यात काही ठिकाणी आम्ही डिस्ट्रिक्ट लेवलला अलायन्स केलेला आहे, उत्तर अलायन्सची जी यादी आहे त्या दुसऱ्याचे 3 कॅन्डिडेट पण आहेत काँग्रेसचे। नाही, काँग्रेसनी ओपन अलायन्स त्यांच्याशी केला आहे लोकल बॉडीच्या इलेक्शनमध्ये, आणि सगळीकडे एका झेंड्याखाली ते निवडणूक लढतात। लेकिन कपिल सिब्बल का कहना है कि अभी बीजेपी कह रही है कि कांग्रेस ने पीडीपी के साथ हाथ मिलाया, लेकिन जब सरकार बनाई थी बीजेपी ने पीडीपी के साथ, तब बीजेपी को ये सब बातें याद नहीं थी। जब बीजेपी और पीडीपी का अलायंस हुआ था उस समय एक स्ट्रैटेजिक अलायंस हमने किया था, क्योंकि पाकिस्तान ये कहता था कि भारत में डेमोक्रेटिक प्रोसेस नहीं हो पाएगी। कश्मीर में डेमोक्रेटिक प्रोसेस को पूरा करने के लिए उस समय की वो आवश्यकता थी। जिस समय आवश्यकता खत्म हुई, हमने सत्ता छोड़ दी। हमने पीडीपी को नहीं छोड़ा, हमने सत्ता को छोड़ दिया। और सबसे बड़ी बात, जब तक हमारे साथ पीडीपी थी, उनकी ये हिम्मत नहीं थी कि वो भारत के तिरंगे का अपमान कर दे। अब जब वो भारत के तिरंगे का अपमान कर रहे हैं, ऐसे समय कांग्रेस उनके साथ जा रही है। कपिल सिब्बल जी इसका जवाब दें। याचं कारण आहे की तुम्ही जर म्हणाल आम्ही चीनला आणू, आम्ही पाकिस्तानशी चर्चा करू किंवा पाकिस्तानवादी शक्तींशी चर्चा करू, यातनं जी डेमोक्रेटिक प्रोसेस त्या ठिकाणी सुरू झाली आहे ती डेमोक्रेटिक प्रोसेस देखील धोक्यामध्ये येते। आणि दुसरं, भारत विरोधी शक्ती, मग ती चीन असेल किंवा पाकिस्तान असेल, यांना त्यांचे प्रवक्ते भारतात मिळतात, हे त्यांचे प्रवक्ते आहेत। त्यामुळे भारतामध्ये जर त्यांना प्रवक्ते मिळत असतील तर भारत अस्थिर करण्याकरता त्यांचे सैनिक पाठवण्याची गरज काय आहे? हेच काफी आहे। राज्यातलं वीज बिलाचा अत्यंत ज्वलंत प्रश्न आहे। कुठेतरी एसटी महामंडळाला मदत होते, जे शिवसेनेचे मंत्री आहेत त्यांनी काँग्रेसच्या मंत्र्यांना इथे मदत होत नाही असा दुजाभाव केला जातो, काय म्हणणं? मी आता हा शेवटचं उत्तर देतो, याचं कारण बाकी तिकडे बोलायचं आहे मला। नाही, खरं म्हणजे एक प्रकारे या सरकारने जनतेचा विश्वासघात केला आहे। कारण मला तो दिवस आठवतो की कॅबिनेट झाली आणि कॅबिनेट नंतर यांच्या नेत्यांनी येऊन घोषित केलं की आम्ही वीज बिलात सूट देतोय, आम्ही कॅबिनेटमध्ये निर्णय केला आहे, आणि स्वतःची पाठ थोपटून घेतली। खूप आपल्या नावाने त्या ठिकाणी होर्डिंग्स लावून घेतले, आणि आता ते सांगतात की आमच्याकडे पैसे नाहीत, आम्ही ते देऊ शकत नाही। खरं म्हणजे हा जनतेचा पूर्णपणे विश्वासघात आहे। एक तर प्रचंड प्रमाणात बिलं आलेली आहेत, आम्ही त्या बिलांची यादी आपल्यासमोर ठेवली की गरीबातल्या गरीब माणसाला देखील, म्हणजे त्यांनी सगळ्या गोष्टी 24 तास वापरल्या तरी त्याला 5 वर्ष जेवढं बिल येऊ शकत नाही तेवढं बिल त्याला 3 महिन्याचं आलेलं आहे। आपल्या लक्षात असेल की मागच्या काळात किरीट सोमय्यांनी, त्यानंतर आशिष शेलारांनी हे सगळे बिलं जमा केले आणि पूर्ण राज्यभरातले बिलं आम्ही जमा केले आणि सांगितलं की हा खोटेपणा आहे, काहीतरी या ठिकाणी बदमाशी झालेली आहे। कुणाचेही बिलं सुधारले नाहीत, थेट तेच बिलं पुन्हा पाठवले, कुठलीही सवलत दिली नाही। आणि माझं अगदी स्पष्ट मत आहे की देशातल्या, आणि मी अगदी या ठिकाणी जबाबदारीने सांगतो,
की देशामध्ये ज्या डिस्ट्रीब्युशन युटिलिटीज आहेत त्या डिस्ट्रीब्युशन युटिलिटीजमध्ये सगळ्यात मजबूत युटिलिटी डिस्ट्रीब्युशनची ज्या पहिल्या 2-3 असतील त्यात महाराष्ट्राची डिस्ट्रीब्युशन युटिलिटी आहे. त्यामुळे 1,500-2 हजार कोटी रुपयाचा फटका समजा पडला तरी फार काही त्याच्यावर परिणाम होईल असं नाही आहे. कर्ज घेता येऊ शकतं, केंद्र सरकार कर्ज द्यायला तयार होतं, ते देखील आपण घेतलं नाही. बॅलन्स शीटच्या बाहेर जाऊन तयार होतं तरी देखील आपण घेतलं नाही. आणि आता या ठिकाणी ही जी घोषणा झाली आहे, खरं म्हणजे तुम्ही सांगता ते बरोबर आहे. एस टी महामंडळाला पैसा मिळाला, चांगली गोष्ट आहे, आनंद आहे. तसा पैसा राज्य सरकार हे वीज मंडळाला देखील देऊ शकतं. यांची देण्याची नियत नाही आहे. हे विश्वासघातकी आहेत, लोकांना खोटं सांगतात, खोटं बोलतात. गेल्या कोरोनाच्या काळापासनं एकही सवलत, म्हणजे तुम्ही कुठलंही राज्य सरकार बघा, प्रत्येक राज्य सरकारने कोरोना काळात सवलत दिली आहे. हे एकमेव राज्य सरकार आहे की जिने कुठली सवलत दिलेली नाही. मला असं वाटतं की नितीन राऊत एकतर अभ्यास करत नाही आहेत किंवा नितीन राऊतांना चुकीची माहिती दिली जाते आहे किंवा आता आपलं तोंड लपवायची वेळ आल्यामुळे ते चुकीची आकडेवारी सांगतायत. खरं म्हणजे आमचे ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या काळामध्ये स्टेट युटिलिटी जेवढी मजबूत झाली त्याच्या आधी त्याची परिस्थिती काय होती आणि बावनकुळेंच्या काळात ती काय होती याची आकडेवारीच बावनकुळेंनी प्रसिद्ध केलेली आहे. त्यामुळे आपलं अपयश लपवण्याकरता कधी केंद्राकडे बोट दाखवायचं, कधी गेल्या सरकारकडे. तुमच्यात ताकद असेल, शक्ती असेल तर घोषणा करा, नाही तर घोषणा करू नका. देवेंद्र फडणवीस यांनी या पत्रकार परिषदेमध्ये वाढीव वीज बिलाच्या मुद्द्याला घेऊन, म्हणजे जी वीज बिलं आलेली आहेत त्या मुद्द्याला घेऊन आपली प्रतिक्रिया व्यक्त केलेली आहे. हे सरकार विश्वासघातकी सरकार आहे आणि हे कोणालाही सवलत देत नाही. गरीबातल्या गरीब व्यक्तीला देखील वाढीव वीज बिलं आलेली आहेत आणि नितीन राऊतांचा अभ्यास कमी पडतोय. एकतर त्यांचा अभ्यास नाही आहे किंवा कोणीतरी त्यांना चुकीची माहिती देत आहे किंवा आपलं तोंड लपवण्याच्या भीतीने ते अशा पद्धतीने वक्तव्य करताना दिसत आहेत असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे. आणि या महत्त्वाच्या बातमीनंतर आणि या पत्रकार परिषदेनंतर या बुलेटिनमध्ये इथेच थांबणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. जन्मात जेवढी लाईट बिल आली नव्हती तेवढी लाईट बिल आता या सगळ्या काळामध्ये आली. योग्य वीज बिल द्या ना तुम्ही. दिवाळीच नाही केली तर लाईट बिल कुठनं भरणार? दिल्लीमध्ये जर सरकार 200 युनिट पर्यंत फ्री देऊ शकते तर तुम्ही आम्हाला एवढीशी लॉकडाऊन मधली बिलं माफ करू शकत नाही? शेतकऱ्याला सरसकट बिल माफ झालं पाहिजे. सरकारला जनता चांगल्या प्रकारे शॉक दिल्याशिवाय राहणार नाही.